याला काय म्हणणार तुम्ही? मग लेक्चर चांगलं जर नाही आहे तर मॅनेजमेंटवर बोला की मला लेक्चरशिप जे टीचिंग करतायत ते योग्य प्रकारे शिकवत नाही, ते वेळेवर येत नाहीत, त्यांनी हे टॉपिक कव्हर केले नाहीत किंवा याच्यावरती डिस्कशन केलं नाही, तिथं नाही डिबेट करणार, पण त्याच्यावरती कमेंट मात्र आपण करणार. घरी सांगितलं मी अभ्यास करतो लायब्ररीत, दुसरीकडे गप्पा मारत बसले, भ्रष्टाचार. पण आपण त्याच्याकडे भ्रष्टाचार म्हणून बघतो का? म्हणूनच सांगतोय की आपण रिफॉर्मची सुरुवात आपल्या विचारापासून आणि आपल्या कृतीपासून केली पाहिजे. कारण समाज जो पण सुधारणार नाही तोपर्यंत समाजातले विभिन्न अंग, विभिन्न संस्था ह्या सुधारणार नाहीत. काय समाज म्हणजे काय? समाज म्हणजे तुम्ही, आम्ही आणि संस्था, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. जसं अरिस्टॉटल म्हणतात की ह्युमन बिईंग इज अ सोशल ॲनिमल, म्हणजे माणूस हा सामाजिक प्राणी आहे. सामाजिक काय? कारण बाकीच्या प्राण्यांना बघितलं तर जो ब्रेन आहे तो तशा प्रकारचा नाही, आपला ब्रेन त्याप्रमाणे काम करतो. आणि याचं ज्वलंत उदाहरणमध्ये आपला ज्यावेळेस कोविड आला त्यावेळेस फक्त शासनाने आपलं एवढंच सांगितलं होतं की क्वारंटाईन करा, घराच्या बाहेर जाऊ नका. तर घराच्या बाहेर न येऊ देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात शासनाला कष्ट करावं लागत होते. उघडा म्हणजे लिबर्टी काय असतं, समाजभिमुख प्राणी म्हणजे काय असतं हे त्या काळात आपल्याला कळलं. मग त्याच समाजाच्या बाबतीत ज्यावेळेस आपण नॉर्मल झालंय की आपण एकमेकांशी बोलू शकतो, वागू शकतो, इंटरॅक्ट करू शकतो, हे ज्यावेळेस येतो, समाजाच्या बाबतीतले प्रश्न ज्यावेळेस येतात त्यावेळेस मात्र आपण त्याच्यामध्ये सहभागी होतो का? नाही. जसे विचार करा की तुम्ही एक बॉडी आहात, तुमचा हा हात आहे, हात तुमच्या बॉडीपासून जर तोडला तर हाताचा उपयोग राहणार आहे का? नाही राहणार आहे. त्याला आपण काय म्हणा? हँडिकॅप, राईट? समाज आज हँडिकॅप झालेला आहे कारण आपण मनुष्य प्राणी त्या समाजापासून दूर गेलेलो आहोत, म्हणजेच आपण त्या समाजाला हँडिकॅप करत आहोत. मग हे समाजाला हँडिकॅप जे करतोय ते होऊ द्यायचं नसेल तर ते आपल्या विचारातून आणि कृतीतून एक्सप्रेस झालं पाहिजे. आता तुम्ही म्हणा आम्ही समाजाचं काय करू शकतो? समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत. आपण नगर जिल्ह्यातल्या वेगळ्या ठिकाणचे असाल किंवा बाकीच्या जिल्ह्यातले असाल, मोस्टली आपण शेतकरी कुटुंबातून बऱ्यापैकी आलेला असाल किंवा शहरामध्ये असेल तर कोण नोकरदाराची मुलं असाल. आर्थिक प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, पोल्युशन आहे, शेतकऱ्यांचे विवंचन आहेत. तर त्यासाठी मी काय करू शकतो? तर ही जी तुमची युवा शक्ती आहे, ही जे पॉवर आहे, ही पॉवर